अजूनपर्यंत जे काय प्रश्न आले ते एका गरीबाचं 2 ते 3,000 सोसायटीला पाण्याचं बिल यायचं, त्याला अचानक 20-25,000 रुपये लिहायला लागलं। त्या संदर्भामध्ये अशोक बेदी साहेब माजी महापौर त्वरित त्यांनी प्रशासनाला आदेश दिले, अशा प्रकारचं चालणार नाही, हे अशा प्रकारचा घोटाळा चालणार नाही, गरीबाला त्रास द्यायचा नाही, त्वरित त्याची कारवाई करा आणि ती कारवाई केलेल्याचं आम्हाला त्याचा अपडेट देऊन टाका। त्याचप्रमाणे सेंट जॉनचे ट्रस्टी आले होते या ठिकाणी, म्हणजे ह्या भागातले पवन मंत्री आहेत, गुरव आहेत, आमचे बाबा शिंदे आहेत, ते सर्व आम्ही बसले असताना ते त्या ठिकाणी एका मुलीला मागच्या महिन्यामध्ये गाडी लागली, त्या ठिकाणी स्पीड नाही, अगदी लहानचा नाही परंतु जीव घेणे प्रश्न आहेत आणि त्याच्याप्रमाणे लगेच साहेबांनी फोन मारला आणि ते पवन कदम मारतात लगेच अधिकारी त्या ठिकाणी जागा होऊन त्याला कार्याला सुरुवात करत आहेत। आणि असे कामगारांचे प्रश्न या ठिकाणी आले, कित्येक वर्ष गिरणी कामगारांचं काम करतात किंवा काय त्यांना न्याय मिळाला नाही आहे, भाडामध्ये लोक त्या लोकांना घरं मिळालेले आहेत। आता साहेबांकडे आमच्या उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे प्रोटोकॉल आहे, आता त्यांना आम्ही त्यांची विनंती करू की ह्या गरीब माणसाला न्याय द्या आणि तुम्हाला माहिती गरिबांसाठी नेहमी तत्पर असलेले सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब या सर्वांना न्याय देतील, त्याच्या जोडीने आम्ही जे सैनिक आहोत ते कामाला